सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. सीपी मुंबईची लेखी परीक्षेनंतरची जे सुधारित उत्तर तारखेपर्यंत जे येऊन ठेपलेला वेळ आहे त्या वेळेपर्यंत आणि निकाल लागूपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनांमध्ये जी धाकधूक राहिलेली आहे ती थोडीशी कमी करण्याचा प्रयत्न किंवा जे मार्गदर्शन असेल जवळजवळ 10 ते 11 पॉईंट आपण आता क्लिअर करणार आहोत. की कशा पद्धतीनं पुढची प्रोसेस असेल, कशा पद्धतीने काय काय होईल याचं सर्व पॉसिबिलिटी आहे ती तुमच्यापर्यंत आता मी शेअर करणार आहे. थोडक्यात मुंबईचा जे काही निकाल असेल त्याच्याविषयी मुलांच्या मनामध्ये ज्या शंका असतील त्या शंका एकत्र करून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सगळं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आता आपण करणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक वरती तुम्ही जाऊन आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा, ज्या की या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. सो ब्ल्यू लाईन मध्ये आहे त्याच्यावरती टच करा, आतमध्ये जावा, टेलिग्रामवर जाईल ऑटोमॅटिकली गेल्यानंतर तुम्हाला जॉईन नावाचं बटन दिसेल खाली, ते फक्त टच करा, आतमध्ये याल. त्यानंतर इथून पुढचे जे काही पीडीएफ्स असतील, नोट्स असतील, इम्पॉर्टंट मेसेज असतील, डेट्स असतील, परिपत्रक असतील, बिनतारीख संदेश असेल आणि आदेश असतील, JR असतील, सगळेच सगळं तुम्हाला तिथं अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाणार आहे. सो लवकर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पण बाकी सगळ्या गोष्टी प्रोसेस करून घ्यायच्या. सो कोणत्या आपण 10 प्रश्न बघणार आहोत जे आता मी तुम्हाला कंटिन्यू सांगतोय. तर पहिली गोष्ट, उत्तर तालिका बदलणार का? दुसरी गोष्ट, प्रश्न रद्द झाले तर सर्वांना मार्क मिळणार का? तिसरा प्रश्न आहे, प्रश्न जर रद्द झाले तर कट ऑफ वाढणार का? हा एक विषय. चौथा मुद्दा आहे, सरासरी मार्क कसे आहेत मुलांना, कारण मी आता जवळजवळ 9,000 ते 9,500 प्लस मुलांना रिप्लाय दिलेला आहे. एकंदरीत माझ्या डोक्यामध्ये सगळे क्लिक झाले आणि जवळजवळ 30% निकाल हा आपल्याजवळ आता आलेला आहे मुंबईचा, लक्षात ठेवा. या रिप्लाय नंतर सगळ्या गोष्टी ज्या समजल्या त्याच्यावरती बोलणार आहे मी. सो सरासरी मार्क कसे आहेत मुलांना, आत्ताची परिस्थिती कशी आहे, हे 2 प्रश्न आहेत ते मी शेवटीच घेतोय आणि बाकी सगळे मुद्दे क्लिअर करून मग मी 2 प्रश्न ते नंतर घेईन. त्याच पद्धतीनं 6वा मुद्दा आहे, वेटिंगला किती वेळ लागेल आणि जागा वाढतील का? हा एक विषय असतो, कारण प्रत्येकाला वाटत असते की वेटिंग क्लिअर व्हायला पाहिजे, वेटिंग लवकर उचलायला पाहिजे, जागा वाढायला पाहिजे वगैरे वगैरे. सो अशा पद्धतीनं 7वा मुद्दा आहे की निवड यादी कधीपर्यंत येतील. नंतर 8वा मुद्दा आहे की निवड यादीमध्ये काही बदल होतील का? हा एक विषय खूप महत्वाचा असतो शेवटी. नंतर तुम्हाला तो स्टेप बाय स्टेप जसं होईल तसं मी सांगेनच, पण तरी सुद्धा ऍडव्हान्स मध्ये काही गोष्टी आहेत ज्या पाठीमागच्या 15-16 वर्षामध्ये अनुभवलेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत आता मी शेअर करणार आहे. त्याच पद्धतीने 9वा विषय आहे की जॉईनिंगला सुद्धा किती वेळ लागेल, हा एक विषय. आणि 10वा विषय जो आहे ते इतर सर्व जे मार्गदर्शन आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता पूर्णपणे करणार आहोत. सो व्हिडिओ शेवट पण बघा, जेणेकरून सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत अगदी लवकर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर पोहोचवतील. आणि हे जे रूल्स असतील, हे जे नियम असतील, ही जी कंडिशन असेल, ही जी सगळी परिस्थिती आहे जी आताची, ही अशाच पद्धतीनं येणाऱ्या सुद्धा भरतींमध्ये अशाच पद्धतीनं पूर्ण संपूर्ण जिल्ह्यांमध्ये विविध घटकांमध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं. समोर काय म्हणतोय? सो असा विषय नाही की सर फक्त मुंबईचं सांगायला म्हणजे बाकीच्यांचा काही विषय नसतो, असा विषय काय नाहीये. हे रूल्स रेग्युलेशन, ही कंडिशन हे इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा असते, याची नोंद घ्यायची आहे. फक्त मुंबईला जरा जागा जास्त असतात, कॉम्पिटिशन जास्त असते, त्यामुळं थोडंसं इथे लेट होतं, नाही तर बाकी काही प्रॉब्लेम नाही, लक्षात ठेवा. ऍज इट इज सगळ्या सूचना किंवा परिस्थिती असते, याची नोंद घ्यायची आहे. सो आपण सुरुवात करण्या अगोदर 1 मिनिट तुमचा 30 ते 40 सेकंद घेतोय. महत्वाचा विषय अशा पद्धतीनं आहे की तिन्ही घटकाचे जे पेपर झाले, पोलीस कॉन्स्टेबल असेल किंवा त्याच पण चालक असेल आणि कारागृह असेल, सो अशा पद्धतीने पेपर झाले. बॅट्समनचा राहिला, त्याच्यावरती सुद्धा आपण मार्गदर्शन करणार आहोत. पण आता जे 3 पेपर झालेले आहेत, या 3 पेपरमध्ये इम्पॉर्टंट म्हणजे 17, 19 आणि 23 प्रश्न आपले लेखीच्या स्वरूपात, जे फक्त GK, GS आणि मराठी ग्रामरवरती आधारित होते. 50% पोर्शन पैकी आम्ही 30% ते 26 ते 27% आमचे प्रश्न ऍज इट इज आलेले होते. आणि त्याच आधारित अजून सुद्धा पुण्याची कुणाची बॅच असेल किंवा पुण्याचं ग्राउंड असेल, जे शेवटची संधी असेल, ग्राउंड प्लस लेखी, तर लेखीची सुरुवात आपण आतापासून करतोय. सो ज्यांना लेखीसाठी अतिशय महत्वाचं PDF जर हवे असेल 2450 प्रश्नांची, तर ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, पुणे कारागृह PDF द्या सर, अशा पद्धतीने मेसेज करा, आपली टीम तुम्हाला मदत करेल. 2450 प्रश्न टोटली त्याच्यामध्ये असणार, लक्षात ठेवा. सो हा सुद्धा खूप महत्वाची वेळ आहे की जसं आपण मुंबईच्या फास्टॅग बॅच मध्ये करून दाखवलं, तसं पुणे फास्टॅग बॅच सुद्धा आपण हे नियोजन केलेलं आहे आणि यातलेच प्रश्न 100% येणार, यात काही शंकाच नाहीये. तो ज्यांना शेवटची संधी असेल, वेळ घालवू नका, आतापासून तयारी करा. आणि त्याच पद्धतीने आपले क्वेश्चन जे आहे PDF, 2 PDF आहेत, त्याच्यामध्ये 2450 प्रश्नांचा समावेश आहे, लिखित स्वरूपात आहेत, कुठलाही कुणाचंही अनुकरण नाही, स्वतः बसलोय 1.5 महिना, 4 लोक, लक्षात ठेवा. त्यामुळे हे मुंबईचा रिझल्ट लागला ना, त्याच्यावरती पटणार नाही तुम्हाला. रिझल्ट मध्ये जवळजवळ 400 मुलं हे आता एकत्र झालेले आहेत रिझल्ट मध्ये, लक्षात ठेवा. त्यातली कमीत कमी 100 मायनस केली तर 300 मुलं जे आहेत रिझल्ट मधले मुंबईच्या फक्त, ते आपले एकत्र, लक्षात ठेवायचं. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय केलेला आहे. ज्यांना हवं असेल PDF त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आपली टीम करून देईल. सो पहिला विषय खूप महत्वाचा, आपण येऊया मूळ मुद्द्यावरती. तर उत्तर तालिका बदलणार का?
लक्षात ठेवा 13 तारखेला जो काही रात्री 8 वाजता उत्तर तालिका आली, आन्सर की आली, तदनंतर एक दिवस दिला आक्षेपासाठी 14 तारखेच्या रात्री 8 वाजेपर्यंत. तदनंतर ह्या 2-3 दिवसामध्ये समितीवरती बैठक होऊन त्या प्रश्नांवरती काय निर्णय घ्यायचा इथपर्यंतचा विषय सगळा झालेला आहे. आता फक्त फायनल डिसिजन बाकी आहे, तो आज उद्या या 2 दिवसामध्ये येऊन आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये ही सुधारित आन्सर की आहे ती येण्याची शक्यता जोरात आहे. सुधारित आन्सर की येणार 100%. जराशे गोंधळ झाले 2-3 प्रश्नांमध्ये विविध घटकांमध्ये, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन त्याच्यावरती काय समिती निर्णय घेईल ते मात्र 100% पुढे येणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुमचा जो प्रश्न होता की सर आन्सर की बदलणार का, 100% बदलणार, आणि त्याच पद्धतीनं बदलल्यानंतर त्याच्यावरती जो निर्णय घेईल तो लवकर परिपत्रकाद्वारे तुमच्या समोर येणार, लक्षात ठेवायचं. आज संध्याकाळपर्यंत तो विषय होऊ शकतो किंवा उद्या दिवसभरात हे जे उत्तर तालिकाचा विषय आहे, जो प्रश्नांवरती जे काही 2-3 प्रश्न आहेत, ग्रॅमॅटिकल एरर असतील आणि बाकी सगळ्याच गोष्टी काय किंवा प्रश्न सेट करत असताना काही चुकलेले आहेत प्रश्न, सो अशा पद्धतीने, किंवा ऑप्शन पण काही चुकलेले आहेत, सो अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी असतील त्याच्यावरती सुधारित उत्तर तालिका 100% येणार आहे. अजून एक गोष्ट खूप महत्वाची की पेपर तपासून पण झाले म्हणून असं काहीतरी वावटं उठले महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा. हे थोटांड आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यावरती काही विश्वास ठेवू नका. पेपर कसे तपासतील तरी पेपर कसे तपासतील, लक्षात ठेवा. अजून त्या प्रश्नांचा इथं क्लिअर नाही, क्लॅरिटी करायला नाही की मार्क द्यायचे की नाही द्यायचे, बोनस द्यायचे की नाही द्यायचं. तो पण पेपर तपासून तयार झाले, असं नसतं. एवढं सोपा नाही विषय, त्याच्यावरती नंतर बोलेन मी. कुणाचे काही ऐकू नका उगाच, समजलं काय म्हणतोय. सो पहिला विषय जो आहे तो उत्तर तालिकेचा, तो उत्तर तालिकेवरती आज किंवा उद्या 2 दिवसात सगळ्या गोष्टी येऊन जातील आणि उत्तर तालिका बदलणार असं 100% वाटते. पण आता समिती काय निर्णय घेते हे आपल्याला बघायचं आहे. दुसरा विषय, प्रश्न रद्द झाले तर सर्वांना मार्क मिळणार का, हा एक विषय होता की सर मग मला 122 होते, 2 जर रद्द झाले तर 124 होणार, मग माझं सिलेक्शन होणार, असा एक डोक्यात मुलांच्या न्यूनगंड आहे. लक्षात ठेवा, 48,000 किंवा 42,000 किंवा 46,000, 40,000 54 काय 46 असं काहीतरी मुलं होती फक्त शिपाई कॉन्स्टेबलला होती, आणि बाकीचं मग चालक आणि कारागृह मिळून सुद्धा जवळजवळ 46,000 47,000 मुलं होती एकंदरीत 2 दिवसामध्ये, म्हणजे 11 जानेवारीला आणि 12 जानेवारीला, जे की 10:30 वाजता आणि 2:30 वाजता, आणि 12 जानेवारीला सकाळी 10:30 वाजता अशा पद्धतीनं पेपर दिलेले होते. सो याच्यामध्ये जे घटकांमध्ये जे प्रश्न रद्द केले जातील ते प्रश्न रद्द जर केले तर एकट्या कुणाला मार्क मिळणार नाहीत, सरसकट सगळ्यांना मार्क मिळणार आहे याच्यातून घ्यायचे. म्हणजे 122 जर असेल तुझे तर 124 तुझे होतील, 124 वाल्याचे 126 होईल, म्हणजे कॉम्पिटिशन 30 राहणार आहे. कॉम्पिटिशन हाही 30 राहणार आहे. असं म्हणू नका की मला 2 वाढणार आहेत सर म्हणजे माझी पॉसिबिलिटी वाढेल, तसं नाही. तुझ्या सोबतचा जो आहे जो तुझ्या पुढे बसलाय रँकनी 9व्या नंबरला, 8व्या नंबरला, 7व्या नंबरला, 2ऱ्या 3ऱ्या वगैरे, त्याची सुद्धा 2 मार्क वाढणार आहेत. सो हा एक विषय होता की सर प्रश्न रद्द झाले तर मला एकट्याला वाढतील का, तर नाही. तर प्रश्न रद्द झाले तर सरसकट सगळ्यांनाच मार्क वाढतील याची नोंद घ्यायची. तिसरा विषय खूप महत्वाचा, आता जर प्रश्न रद्द झाले तर कट ऑफ वरती काय परिणाम होणार का, याच्या आधीही बोललोय आणि आताही बोलतोय. 2-2 मार्क 3-3 मार्क जर बोनस मिळाले प्रश्न रद्द होऊन, ग्रॅमॅटिकल एरर त्याने ऍक्सेप्ट जर केली, त्याचा 2-2 मार्कांनी जर हे मिळाले मार्क, तर 100% 122चा 124 पर्यंत कट ऑफ जाणार, 124चा 126 पर्यंत जाणार, 126चा 128 पर्यंत, 130चा 132 पर्यंत, अशा पद्धतीने 2-2 मार्कांनी कट ऑफ वाढणार आहे. कळालं काय म्हणतोय. सो कट ऑफ बद्दल एक प्रश्न होते, 2 प्रश्न, की प्रश्न रद्द झाले तर सर्वांना मार्क मिळतील का, तर 100% सर्वांना मार्क मिळणार, आणि जर रद्द झाले आणि मार्क वाढले तर कट ऑफ वरती काय परिणाम होणार का, तर कट ऑफ वरती सुद्धा 100% परिणाम होणार आहे. एकदम परफेक्ट सांगतोय, कारण महाराष्ट्रामध्ये कट ऑफ जबरदस्त, पूर्ण कास्ट वाईज, पूर्ण समांतर आरक्षण वाईज एक जागेचा कट ऑफ आपण सांगितलेला आहे. एक जागेचा कट ऑफ सांगतोय. समजलं काय म्हणतोय. तुमची कास्टच्या जागा असतील किंवा तुमच्या समांतर आरक्षणाच्या जागा असतील, तुमचं फिजिकलचं कट ऑफ किती लागला हे पण सांगितलं होतं, आणि तुमचं ओव्हरऑल कट ऑफ किती लागेल हे पण सांगितलं होतं. 2-2 वेळा सांगितलेलं कट ऑफ आहे महाराष्ट्रासमोर, 2-2 वेळा लक्षात ठेवायचं. समजलं काय म्हणतोय. तर ज्या विद्यार्थ्यांना अजून एक म्हणजे शंका आहे की सर माझं निवड होणार का नाही मला माहित नाही, तुमचे जे मार्क आहेत ना ते मार्क एक काम करा, ह्या व्हॉट्सअप नंबर जो दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती आपल्याला सेंड करा. पटकन सेंड करायचं, आणि सेंड करत असताना प्रॉपर सेंड करा प्लीज, मला त्रास देऊ नका, कारण की सगळे आदरणीय विद्यार्थी तुम्ही आपले आहात. एकच करतोय सर मला 122 मार्क माझी निवड होईल का, मग मी विचारतोय कास्ट कोणते आहे, मग मी विचारतोय समांतर आरक्षण कोणतं आहे, मग मी विचारतोय तू मुलगा आहेस की मुलगी आहेस, अशा पद्धतीने सगळं विचारायचं आणि मग तू सांगणार. म्हणजे एका मुलग्याला 2-2 3-3 मिनिटं जर दिली, आज रात्री तुम्हाला पटणार नाही, 2 वाजता उठलोय ते 4 वाजेपर्यंत सगळ्यांना रिप्लाय देत बसलेलो 2 तास, परत 4:15ला उठून 7:30 पर्यंत परत ऑफलाईन कोचिंग करून परत आलोय, आणि परत तुमच्या समोर परत आणि शेड्यूल पुढे. जेवढं होता येईल तेवढं तुमच्यासाठी करतोय, पण तुम्ही थोडीशी मदत करा मला. आणि जरा रिप्लाय लेट भेटला, एक दिवस, 1.5 दिवस किंवा 5 ते 6 तास, पण रिप्लाय भेटतो हे खूप महत्वाचं आहे एवढ्या टाईट शेड्यूलमध्ये. तरी सुद्धा काही विद्यार्थी, आता शब्द वापरला असं राहू दे, एकेकाने काही वेगळे बोलले, 2-3च विद्यार्थी आहेत सोडा, जवळजवळ 6-7 हजार प्लस मेसेज आपले टेलिग्राम वरती आणि व्हॉट्सअप वरती 3-4 हजार अशा पद्धतीने
असे 9,000 प्लस मेसेज आलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि एवढ्या सगळ्यांना रिप्लाय देणं एवढं सोपं नाही आहे. किंवा दुसरा माणूस एखादा ठेवूया, दुसरा एखादा पर्सन ठेवूया आणि तो रिप्लाय देईल अशा मताचं मी नाही, कारण तेवढा अनुभव लागतो. समजा एखाद्या मुलग्याला एखाद्या कास्टचा कट ऑफ हा 122 124 लागणार असेल आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला ठेवलेला 110 सांगितला, 100 सांगितला, नाव खराब करून टाकतील सगळं. थोडं सहकार्य करा प्लीज. मी रिप्लाय द्यायला नाही म्हणत नाही. रात्री मी वाटलं एवढे प्रूफ देईल की जवळजवळ 2-3 हजार मेसेज मी रात्री 12:30 ते 2, 2:30-3 वाजता, सकाळी 4-4 वाजता सुद्धा दिलेले आहेत, लक्षात ठेवा. जिथं वेळ मिळेल तिथं तिथं थांबलोय, तिथं तिथं वेळ भेटला तिथं रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतोय. सो प्लीज सहकार्य करा. तुम्ही कुणीही राग मानू नका, कारण की एवढ्या शेड्यूल मधून सुद्धा तुम्हाला मी रिप्लाय देतोय, लक्षात ठेवा. तुम्ही माझ्यासाठी ग्रेट आहात, इतरांसाठी नसाल. समजलं काय म्हणतोय? सो प्लीज सहकार्य करा, एवढीच विनंती करतोय. सो एकंदरीत प्रश्न रद्द झाले तर विषय मी तुम्हाला सांगितले, कट ऑफ वरती सुद्धा परिणाम 100% होणार आहे. आता सरासरी मार्क कसे आहेत मुलांना हा एक विषय, आणि आताची परिस्थिती कशी आहे हा एक विषय आपण शेवटी घेऊयात. कारण की पूर्ण गायडन्स केलेला आहे पूर्ण महाराष्ट्राला. मुंबई पोलिसचा तर विषयच नाही. ऑथेंटिक आणि इन्फॉर्मेशन जे आहे ट्रुथफुल ती फक्त आणि फक्त आपल्या चॅनलकडून आहे, आपल्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचवते पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मुंबईच्या बाबतीत सांगतोय, आणि महाराष्ट्राचा तर काही विषयच नाहीये. समजलं काय म्हणतोय? आता येणाऱ्या रिझल्टमध्ये जे आपण 400 मुलं जे आहेत आपली, त्याच्यामध्ये कमीत कमी 300 मुलं वर्दीवरती उभा असणार आहेत. 100% वर्दीवरती उभा असणार आहेत. त्यांचा आमचा एक ग्रुपच आहे, आणि त्या मुलांना मी आत्ता हात पकडलाय. त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, त्यांचं मेडिकल असेल, त्यांचं जॉईनिंग असेल, तिथपर्यंत जेवढ्या अडचणी येतील तेवढ्या अडचणीला आपण मदत होणार आहे. एक पाठीराखा म्हणून उभा राहणार आहे त्यांच्यासमोर, लक्षात ठेवायचं. सो 400 मुलं एकत्र आलेत हे रिझल्ट मध्ये, लक्षात ठेवा. जे ऑलरेडी 122, 124, 126, 128 पासून 139, 140 पर्यंतची पोरं आपल्याकडे येतात. समजलं काय म्हणतोय? सो जेवढं होता येईल तेवढं करतोय. कोणत्याही पद्धतीने दुजाभाव नसणार आहे, लक्षात ठेवायचं. हा आमचा, तो आमचा, हा लांबचा असला विषय काय नाही आपल्यामध्ये. जो येईल तो आपलाय, जो येईल तो आपलाय. प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी रात्री 2-2 वाजता 3-3 वाजता हक्काने मेसेज करतात आपल्याला. एवढा विश्वास आलेला आहे, आणि त्या विश्वासाला अजूनही एकही तडा जाणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आणि 21, 22, 23, 24 सलग 4 वर्ष तुमच्यासमोर उभा आहे. एक सुद्धा कुठली कंडिशन असेल, सरांनी काहीतरी दुरुपयोग केलाय किंवा चुकीचे वागलेत असं कुठली कंडिशन असेल तर सांगायचं फक्त. कारण पहिला इथं कोचची डेफिनेशन आहे टू केअर ऑफ प्लेयर, लक्षात ठेवा. ते डेफिनेशन मध्ये सगळ्या गोष्टी येतात की जे विद्यार्थी आपले असतात त्यांची केअर करणं हे कोचची डेफिनेशन आहे, एखाद्या गुरुची डेफिनेशन आहे, लक्षात ठेवा. समजतंय काय म्हणतोय? सो ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. सो 4था आणि 5वा प्रश्न आहे की सरासरी मार्क कसे आहेत मुलांना आणि आताची परिस्थिती काय आहे ह्याच्यावरती आपण शेवटी बोलूयात. 6वा विषय खूप महत्वाचा, वेटिंगला किती वेळ लागेल आणि जागा वाढतील का, हा एक विषय आहे. प्रत्येक वर्षी भरतीचा हाच विषय असतोय, लक्षात ठेवा. वेटिंग क्लिअर होणार, 100% वेटिंग क्लिअर होणार. पण काय होणार तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. आता ज्या पॉसिबिलिटी आहेत त्या सांगतोय. आता इथून पुढे सुधारित उत्तरित तालिका येईल, नंतर तुमचं फायनल कट ऑफ येईल, त्यानंतर निवड याद्या येतील आणि बाकी सगळ्या गोष्टी होतात. मग नंतर तुमचं कागदपत्र होईल, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, मेडिकल होईल, आणि त्यामधनं जे मुलं एकाच म्हणजे एक मुलगा ज्या 2-2 ठिकाणी 3-3 ठिकाणी क्वालिफाय झालाय तिथल्या जागा ऑटोमॅटिकली खाली होतील. त्याला कोणती तरी एक पोस्ट घ्यावी लागेल. अशा पद्धतीनं जर समजा या ज्या जागा होत्या ह्या एकंदरीत ह्यातल्या जागेतल्या 200 मुलं जर 2-2 ठिकाणी सिलेक्टेड झाले असतील, 3-3 ठिकाणी सिलेक्ट झाले असतील, तर प्रत्येक ठिकाणच्या 1-2 जागा या खाली होतील. कारण 3 पैकी कुठलीही त्याला एकच नोकरी करावी लागेल. सगळ्या नोकऱ्या ते करू शकत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे खूप महत्वाचा विषय आहे की वेटिंग क्लिअर होणार, इकडं तिकडं जाणार, सगळ्या गोष्टी होणार. काही लोक राजीनामा देतील. त्याच पिरियडमध्ये अजून सुद्धा काही येणाऱ्या संभाव्य भरती आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही मुलांचं लक्ष आहे. सो काही जण जाणार पण नाहीत, काही जण ऑलरेडी जॉईनिंग आहेत. जर समजा SRPF असेल किंवा इतर कोणती पोस्ट असेल, चालकची असेल किंवा काहीतरी कंडिशन असतील, सो अशा पद्धतीने जर मुंबईत त्याला नको असेल तर हाय तिथंच ठेवणार, तिकडे जाणारच नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा काही घटक आहेत, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं वेटिंग क्लिअर होईल, पण ह्या गोष्टीला कमीत कमी अजून 3 ते 4 महिने जातील. 3 ते 4 वेळ खाऊ प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. 2021ची अजून वेटिंग क्लिअर होते, 2021चे. आणि परवा जे काही आढावा बैठक झालेली होती सगळ्या सिनियर म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे सिनियर पोलीस महासंचालक, उपमहासंचालक, सगळे आस्थापनावरील जे काही बैठक झालेली होती 10 जानेवारीला दुपारी 12 वाजता त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लवकर सगळं क्लिअर करून घ्यायचं आहे जुन्या भरतींचं. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोसेस चालू आहे. आता तर डायरेक्टली आदेश रद्द जे आहेत, जॉईनिंग रद्दचे आदेश सुद्धा काढायला लागले, लक्षात ठेवा. काही मुलांचे मला मेसेज आले, सर मला 21 तारखेला बोलवले, काय करू. म्हटलं मुंबईचा पेपर झाला, आता इझिली जा, तू जॉईनिंग कर, नाही झालं तर मग जा तिथंच थांब, सेफ राहील सगळ्या गोष्टी. गायडन्स करणं खूप महत्वाचं आहे. एक वे जे पाऊल असेल ते अतिशय महत्वाचं, आणि मार्गदर्शनाखाली चालणं ह्या गोष्टी वेगळ्या, लक्षात ठेवा. आणि स्वतः जसं मग तुम्हाला सांगितलं, काय महाशय असे 2-3च होते, एवढे वाईट बोललेत की मी त्यांना बोलायला मला वेळ नाही, आणि आम्हाला त्यांना बिस्किट टाकायला सुद्धा वेळ नाही. त्यांना डायरेक्ट ब्लॉक केला आणि विषय संपवून टाकलेला. त्या एकामुळे काही फरक पडत नाही आपल्यावर, लक्षात ठेवा.
फक्त त्याला पीडीएफ पाहिजे होती पुणे फास्टॅग बॅचची, एवढे मेसेज पडलेत राहते, 250 मेसेज होते, 250 लक्षात ठेवा. आणि सगळ्यांना मी सेंड केले. चुकून एखादी दुसरी गोष्ट राहिली म्हणजे आम्ही वाईट म्हणे किंवा आम्हाला डायरेक्ट शिव्या म्हणे डायरेक्टली. हे आहे आपला समाज, हा आहे आपला महाराष्ट्र आणि हा आहे या महाराष्ट्राची संस्कृती. समजलं काय म्हणतोय? सो त्यांच्यासोबत हे 5वा 6वा विषय करूयात नंतर. 6वा विषय जर तुम्हाला सांगितलं की वेटिंगला किती वेळ लागेल आणि जागा वाढतील का, हा विषय थोडासा होणार पण लेट होणार. 7वा विषय निवड यादी कधीपर्यंत येतील. आता जसं मगापासून एक 4-5 स्टेप्स सांगितल्या, जसे की आता सुधारित उत्तर तालिका असेल, नंतर फायनल आन्सर की किंवा अजून एक आन्सर की किंवा अजून काही गोष्टी असतील, होऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे. अजून 2-3 पॉसिबिलिटी याच्या वेगळ्या पद्धतीने होऊ शकतात, त्याच्यावरती मी नंतर बोलेन. पण आताच्या गोष्टीला हे सुधारित आन्सर की आल्यानंतर फायनल तुमचा कट ऑफ, निवड यादी आणि बाकी सगळ्या गोष्टी, डीव्ही असेल, मेडिकल असेल, इथपर्यंतचा विषय. तिथून पुढे मग जॉईनिंगचा विषय. तो अजून सुद्धा फेब्रुवारी हा महिना जो आहे, तो फेब्रुवारी महिना हा ह्याच्यामध्ये निकाल आणि बिकाल ह्याच्यामध्ये जातील सगळ्या गोष्टी. काल काय म्हणते, तदनंतर मग बाकीच्या पुढची गोष्ट आहेत. म्हणजे मार्च ते एप्रिल पर्यंतचा विषय होईल, लक्षात ठेवायचा. पण नवीन पोलीस भरतीच्या आधीच जॉईनिंग होणार हे मात्र नक्कीच. नवीन पोलीस भरतीच्या आधी जॉईनिंग होणार म्हणजे नवीन पोलीस भरती ही मे महिन्याच्या दरम्यान उन्हाळ्यातच होणार आहे हे लक्षात ठेवायचं. आणि त्याच्या अगोदर मार्च महिन्यामध्ये तुमचं जॉईनिंग वगैरे आहे ना, ते सगळं मार्चच्या 15 पासून ते मार्च 30च्या दरम्यान होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे. आणि मी अजूनही आहे, टेन्शन घेऊ नका. सगळे आपल्या जवळ आहेत, सगळ्यांबरोबर कॉन्टॅक्ट करून तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन पोच करायचं काम आपला एकमेव चॅनल आहे जो महाराष्ट्रामध्ये करतोय, प्रॉपर गायडन्स करतोय, प्रॉपर लक्षात ठेवा. समोर काय म्हणतोय. सो निवड यादी कधीपर्यंत हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. 8वा मुद्दा आहे, निवड यादीमध्ये काही बदल होतील का. निवड यादीमध्ये बदल होतील का, सेम हाच विषय आहे. निवड यादीमध्ये ज्यावेळी फायनल निवड यादी होतील त्यानंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही मुलं अब्सेंट 100% राहतात. कारण की समजा एखाद्याला कॉन्स्टेबल भेटला असेल, त्याला चालक जर भेटला असेल तर चालक तो ऍक्सेप्ट करत नाही, म्हणजे तिथं कशाला वेळ घालवेल. त्याला कॉन्स्टेबल बेस्ट आहे ना, कॉन्स्टेबल घेतो, देन चालकचा विषय. मग चालक नको असेल तर कारागृहाला पण झाला असेल तर कारागृह पण सोडणार आणि त्यानंतर तुमचं चालक पण सोडणार आणि कॉन्स्टेबल जॉईनिंग करणार. मग 2 ठिकाणी तो ह्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला म्हणजे डीव्हीला जाणारच नाही गेला तर मग एवढ्या आद्या काय होणार, खालची वर येणार म्हणजे चेंज होणार. म्हणजे वेटिंग वरली मुलं 1-1 मार्काने असणार आहेत. जसा नंबर खाली असेल त्या पद्धतीने तो वरती यायला लागेल आणि परत सुधारित जे काही निवड याद्या आहेत, प्रतीक्षा याद्या आहेत, त्या हळूहळू लागायला सुरुवात होतील. आणि पूर्णपणे जे काही मी ह्याच्या आधी पण बोललोय या भरतीचं 2022-23च्या भरतीचं, जसं की 2021च्या पोलीस भरतीचं ज्या निवड याद्या आहेत त्या अजूनही 2025 आलं तरी पण चालू आहेत. तसं पद्धतीने 2022-23च्या पोलीस भरतीची 2026 पर्यंत हे वेटिंग उचललं जाईल. लक्षात ठेवा. डिसेंबर तर क्लोज होईल, हे येणारा डिसेंबर आहे 25 तर क्लोज होऊन ज्या 2026 पर्यंत पुढे जाईल, लक्षात ठेवायचं. समजलं. सो अशा पद्धतीनं निवड याद्या ज्या आहेत त्या बदलतील का, तर 100% निवड याद्या बदलतील याची नोंद घ्यायची आहे. 9वा विषय, जॉईनिंगला किती वेळ लागेल. जसं मगापासून सांगितलं, जॉईनिंगचा विषय हा थोडासा वेगळा आहे. आणि जॉईनिंग हे जोपर्यंत ह्या प्रोसेस होत नाहीत आणि आधीमध्ये काही घटना असतील, ह्या असतील त्या असतील, अशा पद्धतीनं याच्यामुळं जॉईनिंगला हे वेळ लागतो, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, सरकारला जेवढं मुलांना लेट घेता येईल तेवढं त्यांचा फायदा असतो. कारण एवढी सगळी संख्या जर ॲट अ टाइम घेतली तर त्यांचं पेमेंट हे ते आधीच योजना वगैरे स्टॉप करायला लागलेत. कारण महाराष्ट्राची परिस्थिती पूर्ण उघड्या डोळ्यांनी या महाराष्ट्रानं बघितलेत. समजलं काय म्हणतोय. तो जॉईनिंगचा विषय थोडासा वेगळा आहे, पण तरी सुद्धा एकंदरीत निवडून आल्यानंतर ज्यांचं जे अजेंडा त्यांनी सांगितलेलं होतं की आम्हाला ह्या अशा पद्धतीने सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे. आणि त्याच पद्धतीने जी परवाची आढावा बैठक झाली ती सुद्धा, की त्याच्यामध्ये सुद्धा पहिला मुद्दा आहे, म्हणजे पोलीस भरतीचा पहिला मुद्दा आहे, जो की पोलीस भरतीसाठी किंवा महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी ज्या काही गोष्टी अंमलबजावणी करायच्या आहेत त्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. त्या सूचनामध्ये पहिल्या सूचनामध्ये सब पॉईंट आहे, त्याच्यामध्ये पहिल्या 2 सूचना ज्या आहेत, पहिली सूचना आहे ती म्हणजे जुन्या पोलीस भरती आणि सुरू असलेली पोलीस भरतीची जॉईनिंग जे ते लवकर देण्याची सूचना पोलीस महासंचालक जे आहेत त्यांनी दिलेले आहेत प्रत्येक डिपार्टमेंटच्या किंवा प्रत्येक जिल्ह्याचे पोलीस डिपार्टमेंटचे जे प्रमुख अधिकारी असतील त्यांना. समजलं काय म्हणतोय. आणि त्यानंतर मग नवीन पोलीस भरतीचा मुद्दा आहे. समजलं. या दोन्ही मुद्दे त्याच्यामध्ये दिलेले आहेत, त्याचं सुद्धा विश्लेषण आपण पाठीमागं केलेलं होतं. सो जॉईनिंगला थोडासा वेळ लागेल हे मात्र नक्कीच. सो अशा पद्धतीने आता उरलेले जे 2 प्रश्न आहेत, सरासरी मार्क कसे आहेत मुलांना आणि आताची परिस्थिती काय आहे, एवढं लक्षात ठेवा. आता मी जे रिप्लाय दिले त्याच्यावरून सांगतो. एकंदरीत मुलांचं कसं झालंय, बाकी सगळीकडे इकडं तिकडं ह्यांना विचार, उद्या त्यांना विचार, अशा पद्धतीने झाले. पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं, ह्याच्या आधी बोललो आणि आताही बोलतोय, की हार जीत ही पक्की आहे. एकाची जीत होणार, 9 जणांची हार होणार, हे मात्र पक्कीच आहे, लक्षात ठेवा. आणि हे ग्राह्य धरलंच पाहिजे किंवा ऍक्सेप्ट केलंच पाहिजे. सो अशा पद्धतीनं 122 वाला जर आत गेला तर 121 वाला हा खूपच कमी होता, असा विषय माझ्यासाठी नाही, मी अजूनपर्यंत सांगतोय. पण ती जे एक मार्कांचा जो गॅप आहे तो सुद्धा खूप काही सांगून जातो, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही
अभ्यास करत असताना, प्रॅक्टिस करत असताना किंवा पेपर सोडवत असताना शेवटच्या सेकंदापर्यंत काय मिस्टेक केलाय ते स्वतःला विचारा. आतापर्यंत मला एवढे मेसेज आलेत. माझे सुद्धा काही विद्यार्थी आहेत ते 3-3 पोस्टला क्वालिफाय होते. जीव तोडून सांगत होतो शेवटच्या क्षणापर्यंत, पेपरच्या आदल्या दिवशीपर्यंत, की पेपर कसा सोडवावा, टाइम मॅनेजमेंट कसं करावं हे सगळं सांगितलं होतं. अभ्यास करून करून बुडाचं सगळं पाक शेंबूड झालाय पाक सगळा, तरी सुद्धा यांना अक्कल आलेली नव्हती. एवढी विनंती करत होतो अक्षरशः. कारण मी आधीच सांगितलंय, ज्यावेळी तुमचे हार असते त्यावेळी आमचे हार असते. आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला आनंद नसतो. समोर काय म्हणतोय. सो एवढं वाईट वाटलं. काही मुलांनी मेसेजही करायला नाहीत आपल्याला. ऑनलाईन बॅचचे सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये ऑफलाईन मेसेजचे सुद्धा आहेत. फिजिकलला मार्क जबरदस्त होते. लेखी सुद्धा घासून घासून तयार केलेली होती. अक्षरशः ती चेअर घासून घासून ती झिजलेली होती. तरी सुद्धा त्यांनी जे करायचं तेच केलं. मग आता 120, 125, 126 मार्कांवरती स्टॉप झाले. अशा पद्धतीनं त्यांना वाईट वाटायला की आता सरांना कोणत्या तोंडाने सांगायचं, लक्षात ठेवा. कारण रात्रंदिवस जागतोय. आज सकाळी 5 वाजेपर्यंत जे काही रिसेंटली जे अवॉर्ड भेटलेले आहेत क्रीडा क्षेत्रातले, द्रोणाचार्य अवॉर्ड असेल किंवा अर्जुन अवॉर्ड असेल किंवा काय, त्याच्यावरती ट्रिक्स करायचं काम माझं चालू होतं. आणि मी तो फोटो सुद्धा मी शेअर केलाय सकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी. मला माहित आहे ज्यावेळी मी 10 पावलं पुढे असेल ना, त्यावेळी माझं पोरग 1 ते 2 पावलं तर असणार म्हणजे असणार, किंवा माझ्या सोबत सुद्धा असू शकतो. एवढी पॉवर त्याच्यामध्ये मी आणू शकतो. सो एक लक्षात घ्या, स्वतःला कधी कमी समजू नका, एवढं लक्षात ठेवा. आता एक गोष्ट खूप महत्वाची, की आताची परिस्थिती काय आणि सरासरी मार्क कसे पडतात. खूप सारे मुलं मी बघितलेत, खूप सारे, म्हणजे 112 पासून 114, 116, 118, 120, 122, 124, 126, 127, 28, 29, 30, 31, 32 पासून 34 पासून पुढे जो आकडा आहे तो हळूहळू कमी झालेला आहे. म्हणजे 139 पर्यंत सापडलेले आहेत, 140 पर्यंत सुद्धा सापडलेला आहे. सो अशा पद्धतीनं जो 132 नंतरचा आकडा जो आहे, 133 नंतरचा आकडा हा हळूहळू कमी झालेला आहे. पुढे जास्त कॅन्डिडेट नाहीयेत. पण सगळ्यात जास्त आकडा कुठे सांगतो, 118 पासून ते 124, 126, 128 पर्यंत. मग याच्यामध्ये विविध कास्ट आहेत. मग जसं ओपन आहे, SC आहे, ST आहे, त्याचमध्ये EWS आहे, OBC आहे, SBC आहे, VGI, NTB, NTC, NTD आहे, EWS, SCBC आहेत. सगळे कास्ट आहेत. सगळ्याच्या सगळ्या कास्ट लक्षात ठेवा. त्यांना मी रिप्लाय दिलेला आहे. त्याच्यामध्ये मुलं मुली सगळे कास्ट समांतर आरक्षण सगळ्यांनाच रिप्लाय दिलेला आहे. सो सरासरी मार्क हे मुलांना 116 पासून 114 पासून हे जास्त मार्क झालेले आहेत. तिथून पुढे 130, 132, 134 पर्यंतचे मार्क जे आहेत, म्हणजे 132च्या आतमध्ये जास्तीत जास्त मुलं आहेत. म्हणजे 118, 116 पासून 132 पर्यंत जास्तीत जास्त मुलं आहेत. जास्तीत जास्त मुलं आहेत. आणि तिथून पुढे मग हळूहळू जी संख्या आहे ती विरळ झालेली आहे, म्हणजे कमी झालेली आहे. सो अशा पद्धतीने एकंदरीत आताचे जे मार्क आहेत मुलांचे ते अशा पद्धतीचे आहेत, लक्षात ठेवायचं. आता एकंदरीत परिस्थिती काय आहे, सरासरी मार्क सांगितलं, परिस्थिती काय आहे, परिस्थिती टोटली वेगळी आहे. परिस्थिती ही टोटली वेगळ्या, लक्षात ठेवायचं. कारण की समान मार्क असणारी खूप सारी मुलं मला सापडले त्याच कास्टचे, पण त्यांना मी आता एज वगैरे विचारू शकत नाही, कारण तेवढा वेळ नाहीये. फक्त पॉसिबिलिटी सांगितली होणार की नाही होणार 100%. मी अशा पद्धतीने मेसेज केलेत की ज्या कट ऑफ वरती मी कट ऑफ बनवत असताना ज्या मुलांमध्ये 4, 5, 6, 7, 8, 10 मार्कांचा डिफरन्स आहे, त्याला सांगितले की तू पुढच्या भरतीची तयार कर, लगेचच करायला पाहिजे, पर्यायच नाही, लक्षात ठेवा. आणि जी मुलं काटावर आहेत 2 मार्कांनी, 1 मार्कांनी किंवा नियर अबाउट, किंवा 1 मार्क थोडासा जास्त असेल, म्हणजे 122 सांगितलं असेल, 123 मार्क घेतला असेल, तर त्या मुलग्याला सांगितले की तू 100% काय कर, फक्त होप्स ठेव 100%, पण तू नवीन पोलीस भरती ट्राय कर. हा विषय खूप महत्त्वाचा. आणि ज्या मुलांनी 122 मार्काचा कट ऑफ मी सांगितला असेल तर त्याच्यापेक्षा जास्त असतील, म्हणजे 4 मार्क, 6 मार्क, म्हणजे 126 आहेत, 128 आहेत, तर त्या मुलांना सांगितले की तू 100% गुलाब लागणार आहे. कारण की ह्याच्या आधी मी कट ऑफ बनवत असताना सांगितलेलं की कट ऑफ कोणत्या बेसिसवरती तयार केला जातो, कुठला आणि कट ऑफ बनवला असा विषय नसतो, लक्षात ठेवा. आणि तिसरी खूप महत्वाची गोष्ट, जे कट ऑफ आहे काही कास्टचा हा कमी लागेल आणि काही कास्टचा हा हाय लागणार, हे मात्र नक्कीच. त्यामुळं असा विषय नाहीये की आमचा हायच लागणार आहे आणि त्यांचं लो लागणार आहे, असा विषय काही नाहीये. एकंदरीत मार्क कसे घेतलेत मुलांनी ते अजून कोणालाही माहित नाही, लक्षात ठेवा. कोणालाही माहित नाही. जेवढे आपल्याकडे मार्क आले त्या मार्कांवरती मी आता तुम्हाला बोलतोय. आणि एक गोष्ट खूप महत्वाची, जसं मला सांगतोय 100% एकच जिंकणार आहे आणि एकच राहणार आहे, बाकी सगळ्या विषय वेगळा. समजलं. कुणीही आत्ता लगेच हायपर होऊ नका, सगळं टाकून देऊ नका, लक्षात ठेवा. येणारे दिवस याच्यावरती उत्तर देतील. ऍक्सेप्ट करा, चलो ये भी ठीक आहे, आगे देखते. नवीन तयारी करायची, परत एकदा नवीन तयारी करायची आहे. 128 होते ना, 130 मार्कांचा विषय झाला ना, 2 मार्कांचा विषय कुठे चुकला याचं गणित पहिला डोक्यामध्ये तयार करा आणि मग पाठीला लागा. समजलं काय म्हणतोय. सो खूप महत्वाचं नियोजन होतं, जे मगापासून तुम्हाला सांगितलं की परिस्थिती काय, सरासरी मार्क काय, कसे मार्क होते, उत्तर तालिकेवरती प्रश्न बदलले तर काय होईल, बोनस मार्क मिळाले ते कसं होणार, कट ऑफ वाढणार का, आणि वेटिंग लागेल का, वेटिंग कधी उचलतील, कशा पद्धतीने उचलतील, आणि त्याच पद्धतीने मग बाकी सगळ्या गोष्टी ज्या तुमच्यापर्यंत मी क्लिअर केलेल्या आहेत. सो मुलांच्या मनामध्ये जे प्रश्न होते ते वारंवार सगळे प्रश्न तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आपला चॅनल करतोय.
लवकरच आपण 30,000 विद्यार्थी जे युट्यूबवरती ते पूर्ण करतोय. तुमचा सपोर्ट थोडा कमी पडतोय कारण की आपले हार्डवर्क असून सुद्धा तुम्ही आपल्याला सपोर्ट करत नाही, ही वस्तुस्थिती आहे आपल्या चॅनलची. तर प्लीज आज जो बघतोय, ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्यांनी हक्काने सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने आपल्याला सपोर्ट करा. याच पद्धतीने पुढच्या गोष्टी सगळ्या आपण करणार आहोत, त्याची नोंद घ्यायची आहे. तर तुम्हाला जर तुमचं सिलेक्शन होते की नाही हे पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करा, या व्हॉट्सअप नंबरवरती जो मेसेज आहे तिकडे करा आणि तुम्हाला आपली टीम मदत करेल किंवा मी स्वतः रिप्लाय देतोय. ह्याच्या कटऑफच्या बाबतीत मी स्वतः रिप्लाय देतोय. बाकी पुण्याची पीडीएफ जी आहे ती टीम आपली तुम्हाला मदत करेल. पुण्याची पीडीएफ जर हवी असेल, जवळजवळ 2450 प्रश्न आहेत, 2450 प्रश्न 99 रुपीमध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोच करतोय, जे लिखित स्वरूपात आहेत आणि यातले 20, 22, 24 प्रश्न हे पुण्याच्या कारागृहाच्या पेपरमध्ये असतील याची नोंद घ्यायची. सो अतिशय महत्वाचा विषय असणार आहे. ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांनी पटापट व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि आपली पीडीएफ घेऊन लवकर लवकर तुम्ही रेफर करा. ओके, तो सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आवडलं असेल तर एक विनंती करतोय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं ज्या इथं सूचना वगैरे काही हव्या असतील, सगळ्या गोष्टी असतील, पीडीएफ हवे असतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जो आहे त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही त्या टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करायचं आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय. लक्षात घ्या, हार मानू नका. 1-2 मार्कांनी विषय सगळे होणार आहेत. ऍक्सेप्ट करा आणि पुढे चला. ओके, तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.